आहे आपल्या क्यू प्लस ऍपचा इंटरफेस. ठीक आहे, हा आहे आपल्या क्यू प्लस ऍपचा इंटरफेस. सो सर्वात पहिले आपण बघूयात फंड ऍड कसा करायचा ते. ठीक आहे, कारण जर फंड ऍडच केला नाही तर आपल्याला ट्रेडिंगच करता येणार नाही. करेक्ट. सो आपण बघूयात पहिले फंड कसा ऍड करायचा. सो काही तुम्हाला इकडे मोरचं ऑप्शन दिसतंय. ठीक आहे, या मोर ऑप्शन वरती क्लिक करायचं. वरती फंड्स ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं. इकडे ऍड फंड्सचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं. ठीक आहे, इथे अमाऊंट टाकायची. जी अमाऊंट तुम्हाला ऍड करायची ती अमाऊंट टाकायची. सपोज मला ऍड करायचे 100 रुपये किंवा 1000 रुपये. ठीक आहे, मी 1000 टाकणार इथे. खाली इथे युपीआय आयडी टाकायचा. आपल्याला दोन ऑप्शन आहेत, एक युपीआय आयडी आणि एक नेट बँकिंग. जर युपीआय आयडी ने करायचं असेल, इथे एंटर युपीआय दिसतंय, इथे तुम्ही तुमचा युपीआय आयडी टाकणार, जो काय असेल ते गुगल पे फोन पेचा. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, इथे जी बँक दिसते आता ही सिलेक्ट बँक अकाउंट, हे माझं अकाउंट आहे. ओके, इंडसइंड बँक. तर तुम्हाला पण ह्या म्हणजे आता मी युपीआय आयडी टाकताना हा इंडसइंड बँकेचाच टाकणार. फोनपेला जर इंडसइंड बँक लिंक असेल तर फोन पेचा युपीआय आयडी टाकणार. गुगल पेला जर लिंक असेल तर गुगल पेचा टाकणार. ठीक आहे, तसंच तुम्ही पण तेच करायचंय. जी बँक लिंक असेल त्याच बँकेतनं पैसे गेले पाहिजे. ओके. सो मी इथे माझी युपीआय आयडी टाकणार आणि पेला क्लिक करणार. पेला क्लिक केल्यानंतर ती रिक्वेस्ट तुमच्या फोनपेला जनरेट होते. ओके, जो युपीआय आयडी असेल फोनपे किंवा गुगल पे तिकडे जनरेट होते. तिकडनं रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली, तिकडनं पेमेंट केलं की तो फंड तुमच्या अकाउंटला ऍड होऊन जातो. ओके. सो आता हे झालं फंड ऍड करण्याबाबत. ठीक आहे, आपण आता बघूयात फंड ऍड झालाय आपला. असं समजत आपला फंड ऍड झालेला आहे. आता आपल्याला वॉच लिस्ट ऍड करावी लागेल. करेक्ट. तर आता वॉच लिस्ट कशी ऍड करणार आपण. इकडे एक ऑप्शन दिसतंय तुम्हाला, या ऑप्शन वरती क्लिक करायचं. खाली ऍड वॉच लिस्ट दिसतंय, यावरती क्लिक करायचं. इथे तुम्ही तुमच्या वॉच लिस्टला नाव द्यायचं एक. जसं की आता आपलं डेमो सेशन आहे, सो मी डेमो नाव देतो. ओके, मी इथे डेमो नाव देणार आणि क्रिएटला क्लिक करणार. हे बघा, डेमो नावाची वॉच लिस्ट माझी क्रिएट झालेली. ठीक आहे, डेमो नावाची वॉच लिस्ट माझी क्रिएट झालेली. आता वॉच लिस्ट तर क्रिएट झालेली, तर वॉच लिस्ट मध्ये स्टॉक पण ऍड करावे लागतील. करेक्ट. सो मी काय करणार, ऍड स्क्रिप्ट्सला इथे क्लिक करणार. इथे स्टॉक सर्च करणार. सपोज मला ऍड करायचं आहे आयओसी, मी आयओसी सर्च करणार. इथे आलंय आयओसी. एनएससी मधलेच स्टॉक मध्ये आपण ट्रेड करतो. आपण फक्त आणि फक्त एनएससीच्या स्टॉक मध्येच ट्रेड करतो. सो इथे मी प्लस साईनला क्लिक करणार आणि बॅक येणार. हे बघा, आयओसी हा स्टॉक माझा ऍड झालेला आहे. ठीक आहे, सेम मला सपोज ऍड करायचं आहे. इथे वरती बघा, अजून एक स्टॉक ऍड करायचा आहे. इथे सर्च अँड ऍड स्क्रिप्ट ऑप्शन आहे, यावरती मी क्लिक करणार. मला सपोज ऍड करायचं आहे ओएनजीसी. मी ओएनजीसी सर्च करणार. ठीक आहे, इथे प्लस साईन यावरती क्लिक करणार, बॅक येणार. ओएनजीसी हा स्टॉक पण माझा ऍड झालेला आहे. ठीक आहे, तर आता फंड ऍड करणे आणि वॉच लिस्ट बनवणे आणि त्या वॉच लिस्ट मध्ये स्टॉक ऍड करणे, हे क्लिअर झालंय सर्वांना. सर्वांना या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. चॅट बॉक्समध्ये आन्सर द्या प्लीज. ओके, ग्रेट. सो आता आपण पुढे जाऊयात. ओके, ओएनजीसी हा स्टॉक सपोज मला करायचा आहे बाय. ठीक आहे, आपण पहिले बायचं सिनेरिओ बघूयात की बाय कसं करतात ते. ठीक आहे, सपोज मला ओएनजीसी हा स्टॉक बाय करायचा आहे. मी काय करणार, ओएनजीसी ला क्लिक करणार. खाली आपल्याला ऑप्शन दिसतात बाय आणि सेल. ठीक आहे, आपण बाय, आपल्याला बाय करायचं आहे बरोबर, तर आपण बायला क्लिक करणार. आता इथे चार ऑप्शन आहेत आपल्याला, डिलिव्हरी, इंट्राडे, सीओ आणि बीओ. आता सीओ आणि बीओ आपण वापरतही नाही आणि रिकमेंडही करत नाही. ठीक आहे, सीओ आणि बीओ आपण वापरतही नाही आणि रिकमेंडही करत नाही. आपण काय करतो, फक्त डिलिव्हरी आणि इंट्राडे. आता डिलिव्हरी आपण कधी सिलेक्ट करणार, सपोज मला स्टॉक हा लॉंग टर्म साठी बाय करायचा असेल. ठीक आहे, मला स्टॉक हा लॉंग टर्म साठी बाय करायचा असेल तर मी सिलेक्ट करणार डिलिव्हरी. मला स्टॉक लॉंग टर्म साठी बाय करायचा असेल तर मी सिलेक्ट करणार डिलिव्हरी. ठीक आहे, बाजूला आहे इंट्राडे. सेम डे बाय आणि सेम डे सेल जर करायचं असेल, सेम डे बाय आणि सेम डे सेल जर करायचं असेल तर मी सिलेक्ट करणार इंट्राडे. ओके, आता खाली आहे लिमिट. टाईप्स आहेत बरोबर, टाईप मध्ये आहे लिमिट, मार्केट, एस एल आणि एस एल एम.
आता एसएलचा यूज जो आहे हा कॅश सेगमेंटमध्ये होत नाही. इक्विटीमध्ये एसएलचा यूज होत नाही. कशाचा यूज होतो? फक्त आणि फक्त एसएलएमचा. ठीक आहे. आता पहिलं आहे लिमिट. लिमिटचा यूज कशासाठी होतो? जर आपल्याला मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला स्टॉक बाय करायचा असेल, मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला जर स्टॉक बाय करायचा असेल, तर मी सिलेक्ट करणार लिमिट. जसे की आता मार्केट प्राइस चालू आहे 234 रुपये, बरोबर. मला स्टॉक बाय करायचा आहे 230 रुपये, 220 रुपये. अशा वेळेस मी लिमिट सिलेक्ट करणार. ठीक आहे. इथे प्राइस मध्ये प्राइस टाकणार. सपोज मला बाय करायचं आहे 230 रुपयांना, मी इथे 230 टाकणार. इकडनं क्वांटिटी चेंज करणार. ठीक आहे. जी काही मला घ्यायची ती, आणि बायला क्लिक करणार. ओके. त्यानंतर आहे मार्केट. जी मार्केट प्राइस चालू आहे त्या प्राइसला जर मला स्टॉक बाय करायचा असेल तर मी सिलेक्ट करणार मार्केट. जी मार्केट प्राइस चालू आहे त्या प्राइसला जर मला स्टॉक बाय करायचा असेल तर मी मार्केट सिलेक्ट करणार. ठीक आहे. मार्केट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कुठेच प्राइस टाकायची नाहीये, ते ऑटोमॅटिकली घेऊन टाकतं प्राइस. तुम्हाला काय करायचंय? मार्केट सिलेक्ट करायचं आणि इथे फक्त क्वांटिटी चेंज करायची. ठीक आहे. मार्केट सिलेक्ट करायचं आणि फक्त क्वांटिटी चेंज करायची. बाकी काहीच करायचं नाही. ठीक आहे. त्यानंतर खाली डायरेक्टली बायला क्लिक करायचं. ओके. हे झालं मार्केट सिनेरिओ. आता आपण बघूयात एसएलएम. आपण एसएलएम कधी सिलेक्ट करतो? जर मला मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला स्टॉक बाय करायचा असेल, मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला जर स्टॉक बाय करायचा असेल तर मी सिलेक्ट करणार एसएलएम. ओके. मार्केट प्राइस चालू 234 रुपये आणि मला स्टॉक बाय करायचा आहे 240 रुपये, 245 रुपये. अशा वेळेस मी सिलेक्ट करणार एसएलएम आणि ट्रिगर प्राइस मध्ये ती प्राइस टाकणार. ठीक आहे. इथे ट्रिगर प्राइस मध्ये टाकणार. सपोज मला बाय करायचं 240 रुपयांना, सॉरी 540 झाले, 240ला मी इथे 240 सिलेक्ट करणार. क्वांटिटी चेंज करणार आणि बायला क्लिक करणार. ठीक आहे. हे क्लिअर झालंय सर्वांना? लिमिट, मार्केट आणि एसएलएम. बाय करत असताना लिमिटचा यूज कधी होतो, मार्केटचा कधी होतो आणि एसएलएमचा कधी होतो, हे सर्वांना क्लिअर झालेलं आहे? ओके. ग्रेट. सो आता हा स्टॉक आपण मार्केट प्राइसला करूयात बाय. ठीक आहे. मी मार्केट सिलेक्ट केलं आणि बायला क्लिक केलं. हे बघा, इकडे एक्झिक्युटेड मध्ये मला माझी ऑर्डर ऍज अ कम्प्लिटेड म्हणून दिसते. एक मिनिट द्या फॅमिली मला. तर आता पोर्टफोलिओला आलो आपण. ठीक आहे. इथे मला माझा स्टॉक दिसतोय, ओएनजीसी. ओके. आता ह्या स्टॉकला मला लावायचंय स्टॉप लॉस आणि टार्गेट. तर आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, स्टॉप लॉस आणि टार्गेट आपण कधी लावू शकतो? ज्या वेळेस स्टॉक हा आपला बाय होईल किंवा शॉर्ट सेल होईल आणि तो ज्या वेळेस आपल्याला पोर्टफोलिओला दिसेल त्यानंतरच आपण स्टॉप लॉस टार्गेट लावू शकतो. तोपर्यंत आपण स्टॉप लॉस किंवा टार्गेट लावू शकत नाही. हे लक्षात आलंय सर्वांना? जोपर्यंत आपला स्टॉक हा पोर्टफोलिओ मध्ये दिसत नाही तोपर्यंत आपण स्टॉकला टार्गेट आणि स्टॉप लॉस लावू शकत नाही. ज्यावेळेस आपल्याला तो पोर्टफोलिओ दिसेल त्यानंतरच आपण त्याला टार्गेट आणि स्टॉप लॉस लावू शकतो. ठीक आहे. आता स्टॉप सगळ्यात पहिले आपण स्टॉप लॉस कसं लावायचं ते बघूयात. ओके. सपोज मला स्टॉप लॉस लावायचा आहे. मी पोर्टफोलिओला आलो. ठीक आहे. स्टॉकला क्लिक केलं, एक्झिटला क्लिक केलं. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, स्टॉप लॉस हा एसएलएम मध्येच लागतो. ठीक आहे. आणि टार्गेट हे लिमिट मध्येच लागतं. तुम्ही स्टॉक बाय करा किंवा शॉर्ट सेल करा, काही फरक पडत नाही. तुमचा स्टॉप लॉस हा एसएलएम मध्येच लागतो आणि टार्गेट हे लिमिट मध्येच लागतं. ठीक आहे. आता सपोज मला लावायचं स्टॉप लॉस, मी एसएलएम सिलेक्ट करणार. आता फॅमिली मला एक सांगा, आपण स्टॉक बाय केला 235 रुपयांना. ओके. किंवा मार्केट प्राइस चालू 235 रुपये. ठीक आहे. आणि मला स्टॉप लॉस लावायचा आहे 5 पॉईंटचा. ओके. तर माझी व्हॅल्यू काय असणार? 5 पॉईंटचा माझा स्टॉप लॉस लावायचा आहे, तर माझा स्टॉप लॉस हा किती असणार सांगा तुम्ही एकदा. ओके. अमृता मॅम 230. ठीक आहे. फक्त अमृता मॅमलाच आन्सर येते का? पवन सर करेक्ट? करेक्ट वर्षा मॅम करेक्ट, मयुरी मॅम, पवन सर करेक्ट. 230 हे असेल आपलं स्टॉप लॉस.
ओके. सो मी इथे टाकणार 230, बरोबर, आणि फक्त सेलला क्लिक करणार. बाकी काहीच करायचं नाहीये. वॉच लिस्टला आलो, सॉरी, ऑर्डर्स मध्ये आलो. ओपन ऑर्डर मध्ये मला माझी स्टॉप लॉसची ऑर्डर दिसते. हे बघा, इथे SLM लिहून आलेलं आहे. याचा अर्थ ही आहे माझी स्टॉप लॉसची ऑर्डर. इथे ट्रिगर दिसतंय, ही आहे माझी स्टॉप लॉसची प्राइस 230. ठीक आहे. आता स्टॉप लॉस तर लावलेला आहे, सेम मला टार्गेट लावायचंय. मी परत काय करणार, पोर्टफोलिओला जाणार. ठीक आहे. स्टॉकला करणार क्लिक, एक्झिटला क्लिक करणार. आता मला टार्गेट लावायचं असेल तर मी काय सिलेक्ट करणार? इतक्यात मी सांगितलं होतं तुम्हाला, मला जर टार्गेट लावायचं तर मी सिलेक्ट काय करणार? कलेक्ट, लिमिट सिलेक्ट करणार. ओके. सो मी इथे सिलेक्ट करतोय लिमिट. आता मला 5 पॉईंटचं टार्गेट टाकायचंय, तर माझी टार्गेटची प्राइस काय असणार? 5 पॉईंटचं मला टार्गेट टाकायचंय, तर माझी टार्गेटची प्राइस काय असणार? करेक्ट. सचिन सर, नाही, 240 रुपये. आपण टार्गेट लावतोय ना, स्टॉप लॉस नाही लावत आहे. हो की नाही? बाकी सर्वांचे आन्सर करेक्ट आहेत. सचिन सर करेक्शन करून घ्या फक्त. येस, करेक्ट. तर आता मी टार्गेटसाठी लिमिट सिलेक्ट करणार. ओके. इथे प्राइस मध्ये टाकणार 240. ओके. आणि खाली फक्त सेलला क्लिक करणार. ओके. इकडे ऑर्डर्स मध्ये आलो. हे बघा, इथे दिसतंय लिमिट. याचा अर्थ ही आहे माझी टार्गेटची ऑर्डर, आणि इथे प्राइस दिसते 240. ओके. आता आपण हे बघूयात की स्टॉप लॉस ट्रेल कसा करायचा. स्टॉप लॉस असेल किंवा टार्गेट, दोन्हीची प्रोसिजर सेम आहे. तर आता तो ट्रेल कसा करायचा? ठीक आहे. स्टॉप लॉस ट्रेल करण्यासाठी सिंपल आहे. ऑर्डर्स मध्ये यायचं, ओपन ऑर्डर मध्ये आपल्याला आपली स्टॉप लॉसची ऑर्डर दिसते. ठीक आहे. याला करायचं क्लिक, कारण इथे मॉडीफायचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं. ठीक आहे. आता सपोज मला हा माझा स्टॉप लॉस जो आहे हा ट्रेल करून 234 रुपयांना घ्यायचा आहे. ठीक आहे. माझा स्टॉप लॉस ट्रेल करून मला घ्यायचा आहे 234 रुपयांना. इथे ट्रिगर प्राइस मध्ये मी टाकणार 234. 230 होतं, ते केलं मी 234, आणि मॉडीफायला क्लिक करणार. हे बघा, झालं माझं टार्गेट मॉडीफाय, सॉरी, ट्रिगर प्राइस मॉडीफाय. इथे पहिले 230 दिसत होते, आता ते होत झाले 234. ओके. आता आपण आणखीन एक सिनेरिओ बघूया. ओके. इन केस बरेचदा असं होतं की आपलं स्टॉप लॉस पण हिट होत नाही, आणि आपलं टार्गेट पण हिट होत नाही. ओके. आपला स्टॉप लॉस पण हिट होत नाही, आणि आपलं टार्गेट पण हिट होत नाही, पण आपल्याला त्या स्टॉक मधनं बाहेर पडायचं असतं. ओके. आपल्याला त्या स्टॉक मधनं बाहेर पडायचं असतं. अशा वेळेस आपण काय करणार? सर्वात पहिले ऑर्डर्स मध्ये यायचं. ओपन ऑर्डर मध्ये आपली स्टॉप लॉस आणि टार्गेटची ऑर्डर दिसते, ती करायची कॅन्सल. आता कॅन्सल कशी करणार? आता स्टॉप लॉसची ऑर्डर ही, तिला क्लिक करायचं. त्यानंतर इथे मॉडीफाय आणि कॅन्सल अशी दोन ऑप्शन आहेत. तर आपण काय करणार? कॅन्सल. आणि खाली ते पॉपअप देतात, डू यू वॉन्ट टू कॅन्सल दिस ऑर्डर? तर येस, आपल्याला करायची ना कॅन्सल. सो मी काय सिलेक्ट करणार? येस. येसला क्लिक केलं, माझी ऑर्डर झाली कॅन्सल. ठीक आहे. सेम आपल्याला टार्गेटची ऑर्डर पण कॅन्सल करावी लागेल. स्टॉकला क्लिक करायचं, ऑर्डरला क्लिक करायचं, कॅन्सलला क्लिक करायचं, आणि येसला क्लिक करायचं. झालं, आपले टार्गेट आणि स्टॉप लॉस दोन्ही ऑर्डर कॅन्सल झालेल्या आहेत. त्यानंतर यायचं पोर्टफोलिओला. ओके. स्टॉकला क्लिक करायचं, एक्झिटला क्लिक करायचं, आणि मार्केट इथे बाय डिफॉल्ट सिलेक्ट असतं. ओके. मार्केट बाय डिफॉल्ट सिलेक्ट असतं. आपल्याला काय करायचंय? फक्त आणि फक्त सेलला क्लिक करायचंय. झालं, मी त्या स्टॉक मधनं बाहेर पडलोय. याच्याने काय होतं की जी मार्केट प्राइस चालू आहे त्या प्राइसलाच आपण स्टॉक मधनं बाहेर पडतो. ओके. आता स्टॉक बाय करणे, त्याला टार्गेट लावणे, स्टॉप लॉस लावणे, स्टॉप लॉस ट्रेल करणे, किंवा मार्केट प्राइसला स्टॉक मधनं बाहेर पडणे, या गोष्टी क्लिअर आहेत सर्वांच्या? चॅट बॉक्स मध्ये आन्सर द्या प्लीज.
ओके ग्रेट. ठीक आहे, आता जायचं पुढे आपण. आता आपण हे बघितलं बाय करण्याबाबत. ओके, आता आपण शॉर्ट सेल बघूयात. ठीक आहे. सपोज मला आयओसी हा स्टॉक करायचा आहे शॉर्ट सेल. ठीक आहे. आयओसी हा स्टॉक मला शॉर्ट सेल करायचा आहे. मी काय करणार, आयओसी ला क्लिक करणार. इकडे खाली सेलचं ऑप्शन आहे. ओके, सेलला करणार क्लिक. आता इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, शॉर्ट सेलिंग ही डिलिव्हरी मध्ये होत नाही. ओके, शॉर्ट सेलिंग ही डिलिव्हरी मध्ये होत नाही. सो इथे डिलिव्हरीचा काही एक संबंध नाही. ओके, इथे संबंध राहतो फक्त आणि फक्त इंट्राडेचा. ओके, सीओ आणि बीओ हे आपण वापरतही आणि रिकमेंडही करत नाही. बरोबर. सो त्यांचा पण काही संबंध नाही. शॉर्ट सेलिंग करत असताना तुम्हाला इथे इंट्राडेच सिलेक्ट करावं लागेल. ठीक आहे. आता इथे इंट्राडे सिलेक्ट केलं. ओके, खाली आहे लिमिट, मार्केट, एस एल आणि एस एल एम. आता जसं की मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं, एस एलचा यूज आपण कॅश सेगमेंटमध्ये करत नाही. ठीक आहे. सो राहतं काय फक्त लिमिट, मार्केट आणि एस एल एम. आता लिमिट कधी सिलेक्ट करणार आपण, ज्यावेळेस मला मला असेल किंवा तुम्हाला मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला स्टॉक शॉर्ट सेल करायचा आहे. मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला स्टॉक शॉर्ट सेल करायचा असेल तर मी सिलेक्ट करणार लिमिट. आता मार्केट प्राइस चालू आहे 144.90. ठीक आहे. मला स्टॉक शॉर्ट सेल करायचा आहे 145 रुपये, 146 रुपये, 190 रुपये, सॉरी 150 रुपये. अशा वेळेस मी काय करणार, लिमिट सिलेक्ट करणार. इथे प्राइस मध्ये प्राइस टाकणार. सपोज मला 150 रुपीजला स्टॉक शॉर्ट सेल करायचं, मी टाकणार इथे 150. ठीक आहे. इकडनं क्वांटिटी चेंज करणार आणि सेलला क्लिक करणार. सेम. आता मार्केट, जी मार्केट प्राइस चालू आहे त्या प्राइसला स्टॉक शॉर्ट सेल करायचा असेल, मार्केट सिलेक्ट करणार, क्वांटिटी चेंज करणार आणि सेलला क्लिक करणार. ठीक आहे. त्यानंतर लास्ट ऑप्शन आहे एस एल एम. आता एस एल एमचा यूज आपण कधी करतो, ज्यावेळेस आपल्याला मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला स्टॉक शॉर्ट सेल करायचा आहे. ठीक आहे. मार्केट प्राइस चालू आहे 145, मला स्टॉक शॉर्ट सेल करायचं 144 रुपये, 140 रुपये. अशा वेळेस मी एस एल एम सिलेक्ट करणार. ठीक आहे. इथे ट्रिगर प्राइस मध्ये टाकणार माझी प्राइस. सपोज मला 140ला शॉर्ट सेल करायचं, मी इथे ट्रिगर प्राइस मध्ये शॉर्ट 140 टाकणार. क्वांटिटी चेंज करणार जितकी मला पाहिजे तितकी आणि सेलला करणार क्लिक. ठीक आहे. आता सपोज मी हा स्टॉक मार्केट प्राइसला शॉर्ट सेल करतोय. ठीक आहे. एक क्वांटिटी घेऊन मी हा स्टॉक करतोय शॉर्ट सेल. ओके, झाला माझा स्टॉक शॉर्ट सेल. ओके, इथे कम्प्लीट म्हणून ऑर्डर दिसते. ओके, त्यानंतर आलो आपण इकडे पोर्टफोलिओला. हे बघा, आपला स्टॉक झालाय शॉर्ट सेल. ठीक आहे. आता शॉर्ट सेल स्टॉक तर शॉर्ट सेल झालाय, स्टॉकमध्ये एंट्री मिळालेली आपल्याला. ओके, आता मला या स्टॉकला लावायचं स्टॉप लॉस आणि टार्गेट. ठीक आहे. सेम प्रोसिजर, पोर्टफोलिओला आलो. ओके, स्टॉकला क्लिक केलं, एक्झिटला क्लिक केलं. आता मला स्टॉप लॉस लावायचं तर मी काय सिलेक्ट करणार, चॅटबॉक्स मध्ये सांगा. करेक्ट, एस एल एम सिलेक्ट करणार. ओके, सो मी एस एल एम सिलेक्ट केलं. आता मला एक सांगा, ह्या स्टॉकला मला 3 पॉईंट, ठीक आहे, 3च पॉईंटचा आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. तर मी काय सिलेक्ट, सॉरी, माझी स्टॉप लॉसची प्राइस ही किती असेल, मार्केट प्राइस चालू 144, 3 पॉईंटचा लावायचा आहे मला स्टॉप लॉस. तर माझी स्टॉप लॉसची प्राइस ही किती असेल. ओके, करेक्ट. ठीक आहे. एक मिनिट, दीक्षा मॅम आणि वर्षा मॅम, 141 नाही, 147 शॉर्ट सेल केलेला आहे ना स्टॉक आपण. करेक्ट. सो ती प्राइस असेल 147. ओके, दीक्षा मॅम करेक्शन करून घ्या, 147 असेल. येस, करेक्ट वर्षा मॅम. ओके, सो इथे आपण ट्रिगर प्राइस मध्ये टाकणार 147. ओके, आणि खाली बायला करणार क्लिक. ओके, ऑर्डर्स मध्ये आलो, ओपन ऑर्डर मध्ये आलो. हे बघा, इथे आपल्याला आपली स्टॉप लॉसची ऑर्डर दिसते आणि ट्रिगर प्राइस 147. इट मीन्स हा आहे आपली स्टॉप लॉसची ऑर्डर आणि आपला स्टॉप लॉसची प्राइस आहे 147 रुपये. ओके, सेम आता मला टार्गेट लावायचंय. आता टार्गेट लावण्यासाठी पण सेम प्रोसिजर, पोर्टफोलिओला यायचं,
स्टॉकला क्लिक करायचं, एक्झिटला क्लिक करायचं. आता मी इथे टार्गेटसाठी काय सिलेक्ट करणार, आणि सेम 3 पॉईंटचं टार्गेट असेल तर माझी प्राइस किती असेल? करेक्ट, लिमिट सिलेक्ट करणार. करेक्ट दीक्षा मॅम, आता आन्सर करेक्ट आहे तुमचं. वृषाली मॅम करेक्ट. लिमिट आणि इकडे प्राइस मध्ये टाकणार 141. करेक्ट वर्षा मॅम, एक्झॅक्टली 141. ओके, मी करणार बायला क्लिक. ओके, इकडे ऑर्डर्स मध्ये आलो. हे बघा, माझी टार्गेटची ऑर्डर दिसते, 141 ला माझं टार्गेट लागलेलं आहे. ठीक आहे, सेम सिनेरिओ. आता सपोज मला माझं टार्गेट पण हिट झालेलं नाहीये आणि माझा स्टॉप लॉस पण हिट झालेला नाहीये. त्याआधी मला एक तुम्हाला सांगायचं आहे फॅमिली, की इन केस तुमचं टार्गेट जर हिट झालं तर तुमची स्टॉप लॉसची ऑर्डर ही तुम्हाला मॅन्युअली कॅन्सल करावी लागेल. किंवा तुमचा स्टॉप लॉस हिट झाला तर तुमची टार्गेटची ऑर्डर ही तुम्हाला मॅन्युअली कॅन्सल करावी लागेल. तुम्ही जर कॅन्सल केली नाही तर होईल काय? सपोज तुमचं टार्गेट हिट झालं, ठीक आहे, आणि तुमची स्टॉप लॉसची ऑर्डर तशीच पेंडिंग आहे तुमच्या ओपन ऑर्डरमध्ये, तुम्ही ती कॅन्सलच केली नाही, तर इन केस मार्केट जर रिव्हर्स फिरलं आणि तुमच्या स्टॉप लॉसची ऑर्डर जी तुम्ही लावलेली होती त्या स्टॉकची प्राइस जर तिथे आली, तर तुमची नवीन एंट्री होते त्या स्टॉकमध्ये परत. मग जर नवीन एंट्री झाली तर तुमच्या प्रॉफिटवरती पण फरक पडेल, बरोबर, आणि सगळ्याच गोष्टींवरती फरक पडेल, हो की नाही? सो तुमची स्टॉप लॉस जर हिट झाला तर टार्गेटची ऑर्डर कॅन्सल करायची, टार्गेट हिट झाला तर स्टॉप लॉसची ऑर्डर कॅन्सल करायची. पवन सर, इन केस तुमचं टार्गेट हिट झालं आणि स्टॉप लॉसची ऑर्डर जर तुमची तशीच असेल ओपन ऑर्डर मध्ये, ठीक आहे. आता सपोज माझं आयओसीचं टार्गेट किती लावलेलं आहे आपण आपण चालू याच्यावरती बघूया, ठीक आहे. आयओसीचं माझं हे टार्गेट आहे 141 रुपये. ओके, असं समजूयात हे माझं टार्गेट हिट झालं, ठीक आहे. ही ऑर्डर आपण कॅन्सल करूयात. ओके, हा, टार्गेट हिट झालं, ओपन ऑर्डर मधनं निघून ती ऑर्डर एक्झिक्युटेड मध्ये जाईल. ओके, कम्प्लीट म्हणून इथे फक्त आता ओपन मध्ये एकच ऑर्डर आहे आपली, कोणती? SLM मध्ये 147 ची ट्रिगर प्राइस, बरोबर. तर इथे काय होईल की त्या स्टॉक मध्ये आपली परत एंट्री होऊन जाईल. स्टॉकची प्राइस जर 147 वरती आली तर त्या स्टॉक मध्ये आपली एंट्री होऊन जाईल. एक मिनिट. ओके, त्यामुळे आपली टार्गेट किंवा स्टॉप लॉस दोनपैकी काही एक जरी हिट झालं तर दुसरी ऑर्डर ही कॅन्सल करायची. ठीक आहे, आता ह्या स्टॉक मध्ये बघूयात. सेम, आपण टार्गेटची ऑर्डर कॅन्सल केलेली आहे, ठीक आहे. स्टॉप लॉसची ऑर्डर पण कॅन्सल करूयात. ओके, आता मला या स्टॉक मधनं बाहेर पडायचंय मार्केट प्राइसला. मी काय करणार? पोर्टफोलिओला येणार, ठीक आहे, स्टॉकला करणार क्लिक, एक्झिटला क्लिक करणार. इथे मार्केट सिलेक्ट आहे, ठीक आहे. मार्केट तसंच असून देणार आणि खाली बायला क्लिक करणार. ओके, या स्टॉक मधनं मी पडलोय बाहेर. इथे क्वांटिटी झिरो झाली, इथे पण क्वांटिटी झिरो झाली. क्वांटिटी झिरो झाली याचा अर्थ आपल्याकडे एकही स्टॉक नाहीये. ओके, इथपर्यंत झालंय सर्वांना क्लिअर? सर्वांना क्लिअर झालेलं आहे इथपर्यंत? ओके, ग्रेट. सो आपण आता बघूयात की IPO ला कसं अप्लाय करायचं ते. ठीक आहे, IPOचं टॉपिक बघूयात. तोपर्यंत ज्यांना काही डाऊट्स क्वेरी असतील हँड रेज करा. ओके, आपला IPOचा टॉपिक झाला की आपण क्वेश्चन आन्सर सेशनकडे वळत. ओके, ठीक आहे. सो आता IPO ला कसं आपण अप्लाय करणार? इथे मोर ऑप्शन दिसतंय, मोरला करणार मी क्लिक. ठीक आहे, इथे अकाउंट्स, अकाउंट्सला क्लिक करणार. इथे IPO ला मी करणार क्लिक. ओके, गुगल पेज ओपन होत आहे. ओके, गुगल पेज ओपन झालं की सर्वात पहिले काय करायचं? इथे जे 3 डॉट्स आहेत, ओके, इथे क्लिक करायचं. आता माझ्या मोबाईलमध्ये 3 डॉट दिसत आहेत. बरेचदा मोबाईलमध्ये ॲरो दिसतो एक. ओके, तर त्या ॲरोला क्लिक करायचं. इथे लास्ट, थर्ड लास्ट ऑप्शन आहे बघा, डेस्कटॉप साईट. माझं एनेबल आहे, तुमचं पण असेल तर वेल अँड गुड, नसेल तर एनेबल करून घ्यायचं. ओके, त्याने काय होतं की ज्यावेळेस आपण अप्लाय करतो सबमिटचं ऑप्शन येत नाही बऱ्याचदा, तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. ओके, सपोज मला आता इथनं मीडिया असिस्ट,
अप्लाय करायचं आहे आयपीओ ला. ओके, मी काय करणार, इथे अप्लायला करणार क्लिक. ओके, त्यानंतर खाली हा जो बॉक्स ओपन झालेला आहे, ओके, यामध्ये माझा युपीआय आय डी टाकणार. ओके, त्यानंतर इथे फर्स्ट कट ऑफ प्राइसला क्लिक करणार. इथे माझं युपीआय आय डी येणार. ओके, नंतर फर्स्ट कट ऑफ प्राइसला मी करणार क्लिक आणि डायरेक्टली खाली सबमिटला क्लिक करणार. बस इतकंच करायचं, बाकी काहीच नाही. ओके, त्यानंतर तुमच्या फोन पेला एक रिक्वेस्ट जनरेट होईल पेमेंटची. ठीक आहे, ती रिक्वेस्ट तिकडनं ऍक्सेप्ट करायची. ओके, बस इतकंच काम राहतं, बाकी काहीच नाही. ठीक आहे. सो आयपीओ ला कसं अप्लाय करायचं झालंय क्लिअर सर्वांना? ओके, ग्रेट, डन. सो वळत आपण आपल्या क्वेश्चन आन्सर सेशनकडे. ठीक आहे, वृषाली मॅम अनम्यूट करून बोलू शकतात तुम्ही? वृषाली मॅम अनम्यूट करून बोलू शकतात. अनम्यूट करा आणि बोला. हॅलो. येस मॅम. हा शुभम, माझ्या ह्याच्यामध्ये आहे ना, क्यूब प्लस मध्ये जेव्हा मी मोबाईलमध्ये हँडल करते ना, हम्म. तर चॅट पाहताना ते ओपन क्लोज आणि लोचं दिसतच नाहीये. चॅट मध्ये हा, अं, त्याच्यामध्ये व्हॉल्यूम आणि ते दिसतंय, तर त्याच्यासाठी काय सेटिंग करावं लागते का? ठीक आहे मॅम, मला एक काम करा, नंतर हा, कॉल करा सेशन झाल्यानंतर, मी करतो तुम्हाला ठीक 1 to 1 मध्ये गाईड. ओके. ठीक आहे. येस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हम्म. अ, आता हे लिमिट आणि एसएलएम बाय आणि सेल मध्ये वेगवेगळे असतात का? म्हणजे आता बाय बाय करताना मॅम, लिमिट, हा बोला ना, बोला ना, बोला ना. बाय करताना लिमिट जे असतं ते मार्केट प्राइसच्या खाली असलं की लावायचं. करेक्ट. आणि तेच सेल करताना जर मार्केट प्राइसच्या वरती जर करायचं असलं तर लिमिट लावायचं. एक्झॅक्ट एक्झॅक्टली, करेक्ट करेक्ट आता करेक्ट. ते त्यावेळेस करताना खूप कन्फ्युजन होऊन जातं ते. नाही, सिम्पल आहे मॅम. आता सपोज बायची जरी कन्सेप्ट तुम्ही प्रॉपर लक्षात ठेवली ना, तरी ठीक. हा, बायच्या उलट शॉर्ट सेल मध्ये करतो आपण, बरोबर. आता बरोबर. सपोज स्टॉकची प्राइस चालू आहे 100 रुपये. ठीक आहे, तुम्हाला बाय करायचंय 90 रुपयांना. ओके, हा, अशा वेळेस तुम्ही काय सिलेक्ट करणार? लिमिट बाय मध्ये. करेक्ट, लिमिट सिलेक्ट करणार. बाय करायचंय ना आपल्याला खालच्या प्राइसला, सो लिमिट हा, सिलेक्ट करणार. त्याच ठिकाणी जर शॉर्ट सेल करायचं असेल, तर मग ओके, एसएलएम. एसएलएम सिलेक्ट करणार. करेक्ट, बस इतकंच. म्हणजे तुम्ही एक जर कन्सेप्ट लक्षात ठेवली ना, की हा, हा. बाय करत असताना खालच्या प्राइसला बाय करण्यासाठी लिमिट आणि वरच्या प्राइसला बाय करण्यासाठी एसएलएम. हा, याच्याच उलट ओके. आपल्याला करायचंय यात शॉर्ट सेल सेल मध्ये. मध्ये. करेक्ट. तर मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला शॉर्ट सेल करायचं असेल तर एसएलएम, वरच्या प्राइसला शॉर्ट सेल करायचं असेल तर लिमिट. बस इतकंच, बाकी काहीच नाही. आणि त्याच्यानंतर आपण हे क्यूब याच्यामध्ये एसएलएम किंवा ते काढताना काहीतरी पर्सेंटेज काउंट करतो ना, 1%, 1.2. काय तर काय ते केलं? पर्सेंटेज परत एकदा रिपीट. एसएलएम आणि टार्गेट काढताना 1% वगैरे असं काय मेजर करतो ना ऍप वरती, तर ते कसं मेजर करतात? मॅम, आता सपोज 1%चा स्टॉप लॉस. ठीक आहे, याचा अर्थ हा. काय, की तुम्ही स्टॉकची प्राइस जितकी आहे तुमची, ओके, त्याच्या 1%. ओके. नाही, हे तर आपण मॅन्युअली काढतो ना, पण ते याच्यावरती ऍप वरती पण दिसतं ना, ते असं एकीकडून ड्रॅग केलं की ते पर्सेंटेज पर्सेंटेज दिसतात. ते संध्याकाळी दीपक घेतात तेव्हा. मला एक्झॅक्टली क्लिअर नाही झालं, मला चेक करावं लागेल, तसं मी विचारून सांगतो. चालेल, चालेल. येस मॅम, येस. ओके, थँक्यू. वेलकम मॅम. पवन सर अनम्यूट करून बोलू शकतात तुम्ही? नमस्कार सर. नमस्कार सर. सर थोडंसं चार्ट ओपन करा ना, चार्ट कुठलाही एका स्टॉकचा. येस सर, झाला चॅट ओपन. अच्छा, त्यामध्ये सर हे व्हॅल्यूम येते ना, ही हा, हटवू नाही शकत काय आपण? हे बघा, इथे व्हॉल्यूम नाव हा दिसतंय, हा हा हा. यावरती क्लिक करायचं. अच्छा. ठीक आहे, इथनं हा. क्लोजचं ऑप्शन आहे, क्लोजला क्लिक करायचं, गेलं व्हॉल्यूम. अच्छा, तर हे तर सर फक्त खाली एका स्टॉक पुरतीच हटते, बाकी कंपल्सरी नाही हटवू शकत नाही? नाही सर, अपडेट, ओके. नवीन अपडेटच तसं आहे ना ते, त्यामुळे. अच्छा अच्छा. आणि सर याचं बॅकग्राऊंड चेंज कसं करू शकतो आपण? समजा हे ब्लॅक आहे तर व्हाईट नाही होऊ शकत का? हे बघा, ऍपमध्ये यायचं, इथे हो मोर ऑप्शन आहे, हो. मोर क्लिक करायचं. ठीक आहे, हो. अकाउंट मध्ये जायचं, इथे ओके सर. सेटिंग ऑप्शन आहे, सेटिंगला क्लिक ओके सर. करायचं. ठीक आहे,
त्यानंतर इथे एक मिनिट, हे देम दिसतंय, ओके सर. इथे क्लिक करायचं, इथे लाईटला क्लिक करायचं. ओके सर. ओके सर, थँक्यू सर. वेलकम सर. आणि सर ते हे मूव्हर्स मध्ये काय शो होते सर? मूव्हर्स जे ऑप्शन आहे ना आपलं, जे पोर्टफोलिओच्या बाजूला. हो हो हो, 2 मिनिटं. सॉरी सॉरी, या ज्या आहेत टॉप गेनर, टॉप लुझर आहेत. ठीक आहे. ओके सर. ज्यांनी आज कोणत्या स्टॉकने जास्त गेन केलेलं आहे, किंवा सगळ्यात ओके सर. जास्त लॉस कोणत्या स्टॉकमध्ये झालेला आहे, ओके किंवा सर. ऍक्टिव्ह बाय व्हॉल्यूम, असं ओके सर. प्रत्येक याच्यानुसार पॉईंट वाईज नुसार त्यांनी स्टॉक दिले आहेत त्यात, असं. ओके ओके सर. येस. आणि सर जे एक वेळा वॉच लिस्ट मध्ये जा तुम्ही, हॅलो. आणि आता एक ओपन करा एक कुठलाही ONGC या IOC. ठीक आहे, केला हा, ONGC. हे जे तुमचा एरो आहे ना सर, हे जे दोन जसे रेगा दिसत आहेत ना, या बिअरिश आणि बुलिशच्या, याचा काय म्हणजे काय आपण काय इफेक्ट या काय शो करते हे सर? सर स्टॉकचं ओव्हरव्ह्यू येते, थोडक्यात काय अच्छा. म्हणता येईल की बायर्स आणि सेलर याचे एवढे कॉम्बिनेशन एवढे म्हणू लोक. शकतो आपण ते. अच्छा अच्छा. म्हणजे एवढे लोक, एवढे बायर आणि एवढे सेलर याच्यामध्ये आहेत या हो पर्सेंटेज नुसार. हो हो. ओके सर. येस सर. ओके, थँक्यू सर. वेलकम सर. राजनंदिनी मॅम, अनम्यूट करून बोलू शकतात तुम्ही. हॅलो येस मॅम. सर, आवाज येतोय? हो मॅम, येतोय, बोला ना. सर, मला आज प्रॉफिट झाला. मी 2 स्टॉक बाय केले होते ओके. आणि आज मला खूप कॉन्फिडंट वाटला आणि मी प्रॉपर स्टडी केला. मेन म्हणजे अगदी फर्स्ट लेक्चर पासून रिपीट लेक्चर केले मी, रिपीट सेशन बघितले आणि डेमो सेशन तर मग मी जेवढे सगळे आहेत आता चालू आहेत ते पण, आणि आधीचे पण सगळे कंटिन्यू केले आणि व्हिडिओज पण बघितले, नोट्स काढल्यात प्रॉपर. अरे वा. आणि त्याचा सगळ्यांचा फायदा होतोय. मेन म्हणजे मला असं व्हायचं की खूप एन्झायटी फील व्हायची. मी स्टार्टिंगला हम्म. तुम्हाला बोलले होते बघा, हो हो हो. की म्हणजे घाबरून असं व्हायचं की जे येतंय ते पण विसरून जायचे आणि मेंटली हेजिटेशन होतं म्हणजे थोडंसं. येस. पण मग आता सगळं प्रॉपर जसं तुम्ही सांगता, समीर सर सांगता आणि ऑल टीम मेंबर्स ते जसं करताय ना, तसं मी पण प्रयत्न करतेय आणि येस. खूप छान वाटतंय. येस मॅम, येस. नक्कीच तुमचा प्रॉफिट अजून वाढेल. हळूहळू थोडे दिवस छोट्या क्वांटिटीवरती ट्रेड करा. ठीक आहे. काय एक 7-8 हम्म. दिवस छोट्या क्वांटिटीवरती ट्रेड केल्यानंतर हळूहळू क्वांटिटी वाढवायची. ओके. हो सर. आणि फॅमिली, मी सर्वांना एक गोष्ट सांगेल की घाबरून काहीच होत नाही. ठीक आहे. मी सर्वांना एकच सांगतो, म्हणजे नॉर्मली मला कोणी बोललं ना की मला भीती वाटते वगैरे, तर सर्वांना मी एकच सांगतो की होऊन होऊन काय होणार आहे, एक तर प्रॉफिट होईल किंवा लॉस होईल. ठीक आहे. लॉस आपल्या हो, हातात आहे की आपण किती लॉस घ्यायचा. बरोबर. करेक्ट. आपण स्टॉप लॉसची जी कन्सेप्ट आहे, ती जर प्रॉपर यूज केली तर लॉस किती हम्म. घ्यायचं हे आपल्या हातात आहे. आणि ओके. प्रॉपर ऑब्झर्वेशन पण केलं मी आज. हा. म्हणजे फक्त नोट्स वगैरे काढूनच उपयोग नाहीये, त्याचा उपयोग पण करता उपयोग आला पाहिजे मला प्रॉपर. करता आला पाहिजे. येस, करेक्ट. फक्त नोट्स जसं की काढून काही फायदा नाही, त्या नोट्सचा यूज हम्म, पण केला पाहिजे. जसं समीर सर सांगतात, की म्हणजे कोर्स घेऊन विकत घेऊन काही उपयोग नाही. त्याचा वापर करता आला तर त्याचा उपयोग आहे. उपयोग आहे. करेक्ट मॅम, करेक्ट तसंच आहे. प्रॉपर ऑब्झर्वेशन वगैरे एकदम म्हणजे असं जे डिटेलमध्ये फर्स्ट व्हिडिओ पासून जे सांगितलंय ना सर, बारीक बारीक टिप्स अगदी, तर हम्म. त्या सगळ्या मी आता कंटिन्यू करते आणि सगळ्या फॉलो करते. आणि मेन म्हणजे हेजिटेशन काढून टाकले. जसं तुम्ही म्हटलात, एक तर काय होईल की प्रॉफिट होईल, नाहीतर फार फार तर लॉस होईल. आणि हो. लॉस तर आपल्याला तेवढा झेपणार आहे म्हणूनच आपण ते सगळं करतोय. हा. तर मग एक असं माइंड क्लिअरिटी ठेवली आता माइंडमध्ये, की नाही आता होईल सगळं. झाला तर लॉस तो सहन करायचा, त्याच्यातनं शिकायचं. आणि मी डेली ट्रेडिंग जर्नल पण मेंटेन करते आणि त्याच्यामुळे पण भरपूर फायदा होतोय. हो, ते मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एकदम बेस्ट, माझा मी बेस्ट देतेय, अजून बेस्ट देईल आणि खूप छान लवकरच मी पण प्रॉफिट करेल बुक. येस, नक्कीच मॅम, नक्कीच. आणि आपली पूर्ण फिनांथ्रोपिकची टीम तुमच्या सोबत आहे. थँक्यू सर. म्हणजे मी विचारच नाही करू शकत आहे. मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी कोर्स जॉईन केला होता त्यावेळेस विचार करत होते. हेजिटेशन होतं त्यावेळेस पण खूप मनात, की वाटायचं यार आता हे कसं करेल, हे होईल का माझ्याकडनं. पण आता सगळी टीम सोबत आहे, तुम्ही सगळे आहात, एवढी हेल्प करता, क्षणाक्षणाला मदत करता. तर ते खूप बेस्ट आहे. माहितीये का, मी बेस्ट प्लॅटफॉर्मवर आले. मेन म्हणजे येस. घरच्यांना पण मी म्हटले की तुम्ही जॉईन करून घ्या. अगदी फॅमिलीमध्ये 2-3 जण आहेत आम्ही. तर ते पण म्हटले की आम्ही जॉईन करून घेऊ लवकरच, ते पण येतील. त्यांचं कामामुळे होत नाहीये.
पण आता लवकर ते पण वेळ काढतील आणि ते पण जॉईन करतील. खरंच सर, थँक्यू सो मच ऑल टीम. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. पवन सर अनम्यूट करून बोलू शकतात तुम्ही. हा सर नमस्कार. ते सर जे मोडचं ऑप्शन मध्ये एक वेळा ते सांगा ना, अलर्ट आणि अनालिसिस सर काय शो करते सर? कुठे हा हे अलर्ट अलाराम आहे की अलर्ट्स अलर्ट? आहे ना? सर इथे हा सर. अलर्ट यूज असं होतो, हा सर. एखादा स्टॉक आहे, हो. सपोज विप्रो स्टॉक आहे, ठीक आहे, हो सर. विप्रो स्टॉक, ठीक आहे, मी सिलेक्ट केला, इथे अलर्टला हो नाव सर. दिलं सपोज विप्रो, हो ठीक आहे. सर. खाली आहे प्रॉपर्टी म्हणजे LTP किंवा जे काय असेल ते, त्या ओके सर. आपण जी प्राइस देऊ त्या प्राइसला ओ- त्या स्टॉकची प्राइस आल्यानंतर आपल्याला अलर्ट मिळतो ऍपकडनं. ओके सर. अच्छा, म्हणजे आपल्याला जर ज्या प्राइसला बाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला तो अलर्ट करणार आहे. येस, करेक्ट. ओके. आणि ते अनालिसिस काय असते सर? जे हा अनालिटिक्स, हा अनालिटिक्स. कोणता स्टॉक किती ट्रॅव्हल झालेला आहे. अच्छा अच्छा सर. येस सर. ओके सर, थँक्यू सर. आणि एक फीडबॅक असा आहे ना सर, येस सर. की म्हणजे कोर्स ते मॅडम बोलले ना, आता आता त्यांचं ऐकून खूप आनंद झाला. पण हम्म. मी पण नवीनच आहे. सर्वात मोठा फीडबॅक हेच आहे, सपोज सरांचा कोर्स तर हा एकदम चांगला आहे, पण जे म्हणजे बाकी अदर फॅमिलीला हे सांगू इच्छितो की रात्रीचे नाईट सेशन आणि जे डेमो होतात आणि लाईव्ह सेशन ज्यांनी अटेंड केले ना सर, हा. त्यांना 100% ते त्यांच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतात, येस. त्याच्यामध्ये कंटिन्यू ठेवली की. नक्कीच ओके सर. नक्कीच सर. येस. वेलकम सर. थँक्यू सर. रामकृष्ण सर अनम्यूट करून बोलू शकतात तुम्ही. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार सर, गुड हॅलो. मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर, नमस्कार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. मला थोडंसं IPO बद्दल सांगताल का, कसं बोला सर. अप्लाय करायचं? हा. तर सिम्पल आहे, मोर मध्ये जायचं, हा. इथे अकाउंट ऑप्शन आहे, हो. त्यावरती क्लिक करायचं. इथे हम्म. IPO ऑप्शन आहे बघा, या IPO ला क्लिक हो. करायचं. हो. त्यानंतर एक गुगल पेज ओपन होतं तुमचं. ओके, गुगल हो. पेज ओपन झाल्यानंतर ज्या IPO ला तुम्हाला अप्लाय करायचंय, इथे अप्लायचं ऑप्शन आहे, हम्म. इथे अप्लाय हम्म. करायचं. हो. ओके, बरोबर. इथे तुमचा UPI ID टाकायचा मिडल मध्ये. हा. ओके, हा. त्यानंतर इथे खाली कट ऑफ प्राइस आहे बघा, इथं फर्स्ट बॉक्स मध्ये फक्त टिक बरोबर. हो. करायचं हो. आणि सबमिट हम्म. करायचं बस. त्यानंतर तुमच्या पण जो सर मी, हा, तुम्ही जो UPI ID टाकलेला असेल, फोन पे आता किंवा अप्लाय Google Pay, झाला का सर? हा. हा. ही फक्त हा. प्रोसिजर झाली ज्या वेळेस तुम्ही. हॅलो सर. हा बोला ना सर, बोला ना. हा. हा, आता ही प्रोसेस केली आहे सर, पण अप्लाय झालं हे कसं समजायचं? तुम्ही पेमेंट रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली. याला मेलला येणार का? मेलला नाही सर, तुम्ही फोन पेचा की गुगल पेचा कोणता UPI ID टाकलेला आहे. हा. हा, गुगल पेचा. हा, मग तिथे रिक्वेस्ट येईल तुम्हाला, ती ऍक्सेप्ट करायची. ठीक आहे. गुगल पेला त्यानंतर रिक्वेस्ट येणार का? हो, त्यानंतर इकडे हा. हा. इथे जे पेमेंट स्टेटस आहे, इथे माझं हा. UPI ID चुकल्यामुळे रिजेक्ट ड्यू टू इनव्हॅलिड UPI ID असं आलंय. ओके, बरोबर, माझं तसंच येत होतं सर. हा, मग तुमचं UPI हा. ID चुकतोय याचा अर्थ. ठीक आहे, बरोबर. त्यावेळेस तुम्ही तिकडनं पेमेंट ऍक्सेप्ट करणार, इथे रिक्वेस्ट हा. ऍक्सेप्टेड बाय हा. इन्व्हेस्टर असं येतं. ओके, हा. हा. बाकी तुमचं अप्लाय झालेलं आहे. हा. पण लगेच येते का सर रिक्वेस्ट गुगल पेला, का वेळ लागते त्याला? बरेचदा वेळ लागतो थोडासा, बरेचदा येते लवकर, काही वेळेस वेळ हा. लागतो थोडासा. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ओके सर, ओके, थँक्यू सर. वेलकम सर. ऋषाली मॅम अनम्यूट करून बोलू शकतात. हॅलो सर, येस मॅम. मला विचारायचं होतं, आता ते मॅडम एक म्हटल्यात की हा त्या डेली जर्नल पण मेंटेन करतायत. तर डेली जर्नल मेंटेन करतायत म्हणजे काय करावं लागतं त्याला? मॅम, डेली जर्नल म्हणजे ना, जर्नल म्हणजे एक ट्रेडिंग जर्नल बनवतो आपण. ओके, त्यामध्ये आपण आज कोणत्या स्टॉक मध्ये एंट्री घेतली, आपल्याला त्याच्यात प्रॉफिट झाला की लॉस झाला, किंवा म्हणजे ते ओव्हरऑल ह्या पेपर सगळ्या ट्रेडिंग. गोष्टी हा मेन्शन करतो आपण त्यात, जेणेकरून आपल्याला नेक्स्ट डेला एक त्या गोष्टीचा फायदा होतो की आपण कुठे चुकलो होतो, आपल्याकडनं काय चुकी झाली होती, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. ओके, म्हणजे मग त्याच्यामध्ये सगळं आपण ज्ञान लेवल किती आहे, काय मग ती पास तसं झाली की मेन्शन नाही करू झाली शकतो. सगळं. येस. ओके, म्हणजे तो एक पेपर ट्रेडिंगचा फॉर्मॅट आहे तोच ना? हा, त्या टाईपनेच.
ओके, चालेल चालेल. थँक्यू सर. वेलकम मॅम. अंकिता मॅम अनम्यूट करून बोलू शकतात. हा, ते मला शॉर्ट सेल बद्दल विचारायचं येस मॅम. होतं. शॉर्ट सेलचा अर्थ, हाऊ टू शॉर्ट सेलचा अर्थ म्हणजे नसताना विकणे, त्याला आपण बरोबर, शॉर्ट सेल म्हणतो. करेक्ट. तर ह्याचा अर्थ तेव्हा आपण सेलवरती क्लिक करतो आणि मग खालच्या प्राइसला आपण तो घेतो. मग ते नंतर मग तो परत विकतो. मग त्याच्यामध्ये पैसे पहिले कट नाही होत का? मॅम म्हणजे तुम्ही ज्या वेळेस म्हणजे नसताना विकता जरी आहेत ना, तरी तुमच्या डिमॅट अकाउंट मधनं पैसे कट होणारच आहेत. ओके. हा आणि ज्या वेळेस तुम्ही परत विकत घेताय त्यावेळेस तुमचा जो काही प्रॉफिट आहे तो तुम्हाला मिळून जातो. अच्छा, पण नसताना विकतो तेव्हा आपण खाली जेव्हा घसरतो आपला, तेव्हा त्यावेळेस आपण आपल्याला प्रॉफिट असतो. करेक्ट. त्यावेळी आपण तो सेल करतो, सेल. आणि येस. नंतर मग जेव्हा तो वरती जातो तेव्हा मग आपण लॉस विकत घेतो. असतो मग आपल्याला. 5 रुपये 10 रुपये जे काय आपलं असेल ते आपलं प्रॉफिट असेल. जर तो स्टॉक वरती गेला, ठीक आहे, हम्म, आता जसं की आपण आयओसी हा स्टॉक शॉर्ट सेल केलेला होता, बरोबर. हम्म. जसं आता हा इथे जर एक्झाम्पल. आपण बघितलं सपोज, ठीक आहे, हा स्टॉक केलाय मी शॉर्ट सेल. त्यानंतर हा, एक मिनिट हा. इथे जर मी शॉर्ट सेल केलेला असता, ओके, हा खाली पडतोय, बरोबर. याचा अर्थ इथे बरोबर. मला प्रॉफिट होत असतं आता. ओके. हा, त्याच ठिकाणी हा जर वरती गेला तर मला लॉस होईल. हो. मग तेव्हा आपण लिमिट लावून तो बाय करू आणि जर मला दिसलं हा बाबा तो खाली पडतोय तर मी ते लिमिट शॉर्ट सेल आपण करू. जर मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला शॉर्ट सेल करायचं असेल तर वापरतो मॅम. खालच्या प्राइस साठी आपण एसएलएम वापरतो शॉर्ट सेल करण्यासाठी. हा, SLM वापरतो. हो. येस, करेक्ट. मग जेव्हा आपण बाय करतो तेव्हा परत पैसे कट होणार का? नाही, तेव्हा कशाला पैसे कट होतील, तेव्हा नाही होणार. तेव्हा नाही होणार ना, तेच बोलते. म्हणजे एकामध्ये दोन आपलं काम होतं की सेल आणि बायिंगचं दोन्ही होऊन जातं. बरोबर. चालेल. मग मी शॉर्ट सेल तर आतापर्यंत कधी केलं नाहीये. मग या वेळी पण मी जाऊन बघेन. मग मी येस, नक्कीच. आतापर्यंत मी फक्त बाय केले, आता हे शॉर्ट सेलचं बघेन, ट्राय येस करून. मॅम, येस येस येस. हा, चालेल. ओके. प्रिया मॅम अनम्यूट करून बोलू शकतात तुम्ही. हॅलो सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. सर मला एक सांगा, बाय म्हणजे आपण लिमिट मध्ये मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला बाय करण्यासाठी काय 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 परत एकदा म्हटलं, रिपीट करा. लिमिट आपण मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला बाय करण्यासाठी करेक्ट. वापरतो. करेक्ट. पण मग आपण लिमिट म्हणजे टार्गेट पण वापरतो आणि आपण मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला वापरतो, ते कसं? मॅम मला एक सांगा, स्टॉक बाय केल्यानंतर ज्यावेळेस आपण टार्गेट लावतो त्यावेळेस हा, विंडो कोणती ओपन राहते, बायची की सेलची? बायची. कसं काय मॅम? बाय केल्यानंतर हा, बाय केला एखादा काही- स्टॉक, सपोज मी हा होय, एक मिनिट, सपोज आयओसी हा स्टॉक मी बाय करतो, ठीक आहे, मार्केट प्राइसला. हो, याला लावायचं मला टार्गेट. स्टॉप लॉस किंवा हा, टार्गेट, जे काय असेल ते टार्गेट लावायचं, ठीक आहे. मी हा, याला क्लिक केलं, एक्झिटला क्लिक केलं, ही विंडो कोणती ओपन झाली? सेलची. हा. आता सेल करत असताना आपण लिमिटचा वापर कधी करतो? मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला झालं क्लिअर? लावण्यासाठी. हो. आलं का लक्षात तुम्हाला नक्की? सर त्याच्यातच थोडं कन्फ्युज आहे माझं, नाही का? म्हणजे आपण इकडे SLM म्हणतो मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला बाय करण्यासाठी आपण SLM म्हणजेच टार्गेट लावतो, बरोबर ना? नाही ना मॅम, मी तुम्हाला सांगितलं मगाशीच की स्टॉप लॉस साठी नाही SLM, सॉरी, आपलं लिमिट टार्गेट मध्ये साठी आपण नाही. टार्गेट लावतो बरोबर. आणि SLM मध्ये आपण स्टॉप लॉस लावतो. बरोबर. मग हे मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला बाय करण्यासाठी का बरं लिमिट लिहिलेलं आहे, असं मी म्हणते. मॅम थोडं शांत व्हा आणि शांत होऊन ऐका आता, ठीक आहे, एकदम हो. शांततेत ऐका. ONGC हा स्टॉक आहे, मी हा करतोय बाय, ठीक आहे. हम्म, आता ज्यावेळेस आपण स्टॉक बाय करतो, ठीक आहे, बाय हम्म. करत असताना लिमिटचा वापर कधी करतो? मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला. बरोबर. हो. हम्म. आता बाय केल्यानंतर, बरं, बाय झाला, ठीक आहे, सपोज हा स्टॉक मी शॉर्ट सेल करतोय, ठीक आहे, शॉर्ट सेल करत असताना लिमिटचा वापर कधी करतो? मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला. बरोबर.
आता मला एक सांगा, स्टॉक बाय केल्यानंतर आपण त्याला टार्गेट हे कोणत्या साईडला लावतो, खालच्या साईडला की वरच्या साईडला? वरच्या. बरोबर. आता हम्म. स्टॉक बाय केलाय आणि आपण एक टार्गेट लावतोय, थोडक्यात काय करतोय आपण, त्या प्राइसला गेल्यानंतर तो स्टॉक विकला जाईल. बरोबर. हा. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपल्याला स्टॉक विकायचा आहे वरच्या प्राइसला, हा. ठीक आहे, तर अशा वेळेस आपण जर विकतोय, सपोज स्टॉक सेल करतोय, तर लिमिट कशासाठी वापरतो आपण? टार्गेट साठी. वरच्या प्राइसला विकायचा असेल तर वरच्या प्राइसला विकायचा असेल तर शॉर्ट सेल स्टॉप जर लॉस. करायचंय मला, मॅम स्टॉप लॉस वेगळी गोष्ट. मला जर स्टॉक वरच्या प्राइसला शॉर्ट सेल करायचंय, तर मी काय सिलेक्ट करतो? लिमिट. करेक्ट. बरोबर. हो. आता मी स्टॉक बाय केल्यानंतर ज्यावेळेस त्याला स्टॉप टार्गेटची ऑर्डर लावतो, त्यावेळेस विंडो कोणती ओपन राहते माझी? सेलची. करेक्ट. सेलची. हो. हा. मग जर सेलची विंडो ओपन आहे, सेलच्या विंडोमध्ये आपण लिमिटचा वापर कशासाठी करतो? वरच्या प्राइसला. मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला लावण्यासाठी. बरोबर. हो. हा. जर मी बाय केल्यानंतर माझं टार्गेट हे मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला राहील, हम्म. तर मग इथे मी लिमिटच सिलेक्ट करणार ना. हो. हम्म. बरोबर. झालं क्लिअर आता तुम्हाला? हो. ओके, ग्रेट. ओके. की थँक्यू अजून काही सर. डाऊट्स आहेत तुमचे? नाही. नक्की क्लिअर झालंय? हो हो. ओके, डन. ओके सर, थँक्यू. वेलकम मॅम. आणखीन कोणाचे काही डाऊट्स, क्वेरी? झाले सर्वांचे डाऊट्स क्लिअर? पवन सर अनम्यूट करून बोलू शकतात तुम्ही. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर, बोला ना. सर ही जी प्रोसेस आहे इक्विटी आणि ऑप्शनला सेमच आहे का सर? म्हणजे प्रत्येक टार्गेट आहे, एसएल आहे सर ऑप्शन आणि मध्ये ना आपण एक तर टार्गेटच लावू शकतो किंवा स्टॉप लॉसच लावू शकतो. अच्छा. ठीक आहे. आता स्टॉप लॉस साठी आपण ऑप्शन मध्ये यूज करतो एसएल. सर. ठीक आहे. जे की इक्विटी मध्ये आपण एसएलएम यूज करतो, त्याच ठिकाणी ऑप्शन मध्ये आपण एसएल यूज करतो. आता एसएल ज्या वेळेस आपण वापरतो, सपोज हा एखादा स्टॉक आहे समजा, ठीक आहे, ऑप्शनचा, यात मला एसएल वापरायचा आहे, तुम्ही काय करणार की एसएल सिलेक्ट करणार. इथे ट्रिगर प्राइस मध्ये सपोज माझी स्टॉप लॉसची प्राइस आहे 200. ओके. मी ते 200 टाकणार आणि 1 रुपया कमी ही प्राइस मध्ये टाकणार, 219. ठीक आहे. जी. झालं क्लिअर तुम्हाला? यस सर. आणि एसएल टार्गेट सिलेक्ट सर? करायचं स्टॉप लॉस साठी, ऑप्शन मध्ये स्टॉप लॉस साठी आपण एसएल सिलेक्ट करतो. अच्छा. ठीक आहे. आणि एसएल सिलेक्ट केल्यानंतर ट्रिगर प्राइस मध्ये आपली स्टॉप लॉसची प्राइस येईल. ओके. आणि 1 रुपया कमी हा आपण टाकतो प्राइस मध्ये. अच्छा अच्छा. येस सर. आणि टार्गेट सर सांगू शकता का सर थोडं? टार्गेट सेम जसं आपण इकडे लावतो इक्विटी मध्ये, सेम तसं तिथे लिमिट मध्ये. म्हणजे लिमिट ऑप्शन ऑप्शन सिलेक्ट करायचं सर? हो. आणि जे आपल्याला प्राइस पाहिजे होती ते लिमिट मध्ये मग खाली ट्रिगर प्राइस मध्ये टाकायची, इंटर नाही ना करायची? सर, लिमिट सिलेक्ट केल्यानंतर आपण ट्रिगर प्राइस मध्ये नाही टाकत, प्राइस मध्ये टाकतो ना. हो हो सर. इथे मी लिमिट सिलेक्ट केलं तर इथे प्राइस मध्ये माझी प्राइस टाकणार ना. सर सर हम्म. ज्या प्राइसला आपल्याला म्हणजे टार्गेट हिट टार्गेट करायला लावायचे असेल. ती प्राइस इथे सर टाकणार मी. सर सर. येस, करेक्ट. ओके ओके, थँक्यू सर. वेलकम सर. कार्तिक सर अनम्यूट करून बोलू शकतात तुम्ही. हॅलो. येस सर. सर मला हे विचारायचं होतं की आपले क्यूब प्लस ॲप आहे ना, यामध्ये इक्विटीसाठी इंट्राडे किंवा मग डिलिव्हरी आणि ऑप्शनसाठी किती चार्जेस आहे आपल्याला? काय 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 एकदा रिपीट करा. चार्जेस किती सर आपल्याला सर, ऑप्शनसाठी किंवा मग डिलिव्हरी किंवा मग इंट्राडेसाठी? ओके सर, तुम्ही ज्यावेळेस इक्विटीमध्ये ट्रेड करतायत, ठीक आहे, डिलिव्हरीसाठी तुम्हाला चार्जेस आहेत 0.10%. ठीक आहे. म्हणजे तुमची बाईंग प्राइस ओके. प्लस सेलिंग प्राइस याचं ऍडिशन करून त्यावरती 10 पैसे, म्हणजे 100 रुपये जर झाले, 100ला 10 पैसे. तसं सपोज तुम्ही स्टॉक बाय केला 100 रुपयांना, ठीक आहे, आणि तो विकला तुम्ही 300 रुपयांना,
ठीक आहे, मग 300 + 100 किती झाले? 400. हम्म. 400 रुपयाला तर 40 40 40 पैसे लागतात. पैसे. करेक्ट. हम्म. पण बाहेर जे इतर जे आहेत ना ब्रोकर, तर यांना डिलिव्हरीसाठी चार्जेस नाही ना सर? सर मला एक सांगा, एक सिंपल उदाहरण देतो मी तुम्हाला, हम्म. जास्त अवघडात नाही जात. असं समजा तुम्ही वडापावचा गाडा चालू केला, ठीक आहे. हम्म. आता तुमच्या किती पण जवळचा मित्र असेल, ठीक आहे, हम्म. एकदम जवळचा मित्र आहे तुमचा, तो पहिल्या दिवशी आला, त्याला तुम्ही वडापाव दिला, ठीक आहे, किंवा त्यांनी वडापाव घेतला, तुम्ही त्याच्याकडून पैसे नाही घेणार, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी आला, त्याने परत एक वडापाव घेतला, तुम्ही त्याच्याकडून पैसे नाही घेतले, ठीक आहे. तिसऱ्या वेळेस आला, त्यावेळेस पण तुम्ही तेच केलं, पैसे नाही घेतले. पण चौथ्या दिवशी तुम्ही त्याच्याकडून पैसे घेणार ना? हम्म. शेवटी तुमचा धंदा आहे, रोज तर फुकट नाही देऊ शकत तुम्ही, हो की नाही? हम्म. हे फक्त बोलतात की नाही लागत चार्जेस, पण जर चार्जेस त्यांनी जर पैसेच नाही घेतले तर त्यांचं ब्रोकर ब्रोकर म्हणजे त्यांना येईल कसं काय? त्यांना पैसे भेटतील कुठून? त्यांचं ऍप चालेल कसं काय? त्यांच्या कंपनीला पैसे येतील कुठून जर ते घेतात फुकट ना द्यायला सर, लागले ते तर? घेतात पण त्याच्यासाठी इंट्राडे किंवा मग जे ऑप्शन साठी घेतो ना त्यासाठी घेतात, डिलिव्हरीसाठी नाही घेत ना. सर असं तर मग म्हणजे मला आता एक असं प्रॉपर असं एक एक्झाम्पल नाही मिळत आहे, नाही तर मी तुम्हाला एक्झाम्पल वाईज हे केलं असतं, ठीक आहे. ठीक आहे, इंट्राडेला किती आहे आपल्याकडे? 0.01%, 100ला 1 पैसा, बाईंग प्राइस प्लस सेलिंग प्राइस इंट्राडेसाठी. वरती 1 पैसा. ओके, आणि ऑप्शन आणि साठी? ऑप्शन फ्युचरसाठी 25 रुपये पर एक्झिक्युटेड ऑर्डर. म्हणजे तुम्ही 4 लॉट बाय करा, 10 लॉट बाय करा, 15 लॉट बाय करा, तुम्हाला 25 रुपये बाईंगला ऍट अ टाइम? लागतील. हा, ऍट अ टाइम. ऍट अ टाइम 25 रुपये बाईंगला लागतील. तुम्ही एक जरी लॉट बाय केला तर तुम्हाला 25 रुपये लागतील. तुम्ही 10 लॉट बाय केले तरी 25 लागतील. ओके. तुम्ही 10 लॉट एकत्र सेल केले तरी 25 लागतील. एक एक लॉट सेल केला तर प्रत्येक लॉटसाठी 25 लागतील. म्हणजे तुम्ही जेवढे ट्रान्झॅक्शन करणार त्याच्यावरती 25 रुपये. 25 रुपये. आणि मग त्याच्यामध्ये बाकीचे जे टॅक्सेस वगैरे ते बाकीचे ऍड होतील, बरोबर? हा, म्हणजे ब्रोकरेज सपोज 25 रुपये तुम्ही लागेल 10 आणि स्टॉक बाय केले आणि 10 स्टॉक सेल केले, 25 रुपये बाईंग, 25 रुपये सेलिंग, ठीक आहे. हे झाले 50 रुपये. आणि वरती IGST असेल, GST असेल, सेबीचे चार्जेस असतील, हे सगळं पकडून एक 54-55 रुपयापर्यंत जातात. 53-54 रुपये जास्तीत जास्त. ओके. येस. आणि आपण जे याच्यामध्ये म्युच्युअल फंड किंवा मग HGB वगैरे गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो का यामध्ये, की याच्यात नाही? क्यूब ऍप मध्ये नाही करू शकत सर, म्युच्युअल फंड मध्ये. नाही का? त्यांचं वेगळं, म्हणजे क्यूबचा म्युच्युअल फंडचा प्लॅटफॉर्म आहे, बट तो वेगळा आहे. त्याची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही मला नंतर कॉल करा, मी तुम्हाला एक नंबर देतो, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून क्लिअरिफिकेशन घेऊ शकतात. ठीक आहे. मी भलेच नंतर कॉल करतो किंवा तुम्ही करा मला कॉल, याच्यावरती थोडंसं डिस्कशन करायचं होतं मला करा सर, ब्रोकरेज मला कॉल साठी. करा. माझा नंबर असेल किंवा आजचा जो नसेल जरी नंबर, तरी आजचा जो मेसेज आहे याचा सेशनचा, त्या मेसेजमध्ये फर्स्ट नंबर माझाच आहे. मला कॉल करा, नंतर मी करतो तुम्हाला गाईड. ओके. ठीक आहे, ठीक आहे. येस. करेक्ट पवन सर, बाकीचे सगळे ब्रोकर पैसे घेतातच. राजेंद्र सर अनम्यूट करून बोलू शकतात. सर नमस्कार. नमस्कार सर. सर खरं म्हणजे सर मी आता याच्यापासून सर जवळपास 4 महिने झालं सप्टेंबरच्या बॅच मध्ये मी जॉईन केलं होतं सर. हा. तेव्हापासून मी पाहतो, पण सर थोडं माझ्या डोक्यावरून जाते सर, मला थोडंसं कन्फ्युज व्हायला सर, कारण मी अजून केलो नाही सर. मी माझ्याकडे दुसरा डीमॅट अकाउंट आहे अपस्टॉकचं सर. हा. पण मला सेम फीचर सारखे असतील असं मला वाटलं, पण आता मी काय तुमच्याकडे ऍप काढलो नाही, म्हणजे घेतला नाही सर, का म्हणजे ते डाउनलोड केलं नाही सर मी. का बरं सर? याच्यामध्ये करता आता जास्त कशाला डीमॅट अकाउंट काढायचं म्हणून मी काही काढलं नाही सर, पण याच्यामध्ये जमल ना सर ते? का नाही जमणार सर? तुम्ही आता डेमो बघितला ना, काही अवघड हो वाटलं बघितलं. याच्यात तुम्हाला? थोडंसं म्हणजे सर ते शॉर्ट सेल आणि ते थोडंसं कन्फ्युज वाटायला सर मला थोडंसं, कारण बाकी काही नाही सर मला. काय कन्फ्युजन झालं सर? मला सांगा, मी क्लिअर करून देतो ते तुम्हाला. शॉर्ट सेल जे म्हणतात सर, ते आपल्याकडे डीमॅटला अकाउंटला बॅलन्स पाहिजे का सर? नाही नसेल तरी हो. खरेदी करता येते सर हे? नाही ना सर, नसेल तर कसं काय करता ना, बॅलन्स लागतो शॉर्ट सेलिंग साठी पण. मग ते शॉर्ट सेल म्हणजे सर नसतानाही
नाही. नसतानाही घेणे म्हणजे असं काय विकताय काय? हो, पण हा सर. त्यासाठी पैसे लागतातच ना डीमॅटला. डीमॅट अकाउंट मधनं पैसे हा मग तेच लागणारच थोडस मला त्यासाठी. हा सर, मी कधी अजून म्हणजे ट्रेडिंग केलं नाही सर, फक्त इन्व्हेस्ट करतो सर, फक्त तेवढंच मला असं, बाकी काय थोडंसं म्हणजे आता करण्याचा प्रयत्न करावा म्हणतो सर, पण ते मला थोडंसं सर डोक्यावरून चाललं सर माझ्या थोडंसं, त्यामुळे मी काही केलं नाही सर प्रयत्न सर. आता मला वाटतं तुमच्याकडे येऊनच स्वतः प्रॅक्टिकलच करावं लागेल असं मला वाटतं सर. या ना सर, तुम्ही ऑफिसला या. तुम्हाला पर्सनली 1 to 1 मध्ये गायडन्स पाहिजे हा सर. असेल तर तुम्हाला तो गायडन्स पण मिळून जाईल. हा सर. येऊन जा ऑफिसला, हा सर. काही हरकत नाही. बरं. चालते सर, चालते सर, येऊनच भेटतो सर, कारण माझ्या डोक्यात क्लिअर सर ते झालं की मग थोडं मी येतो सर. मी अभ्यास करणं चालू आहे सर, मी अजून काही केला नाही सर, मी अभ्यास करालो सर फक्त. चालेल चालेल, तुम्ही अभ्यास करा, स्टडी करा प्रॉपर. हा सर. काही अडचण आली, पूर्ण हा टीम सर. अवेलेबल आहे आपली. इन केस माझ्याकडनं कॉल हो रिसिव्ह सर. नाही झाला, सुमित सरांना कॉल करा, निकिता मॅडम आहेत, भरपूर टीम मेंबर आहेत आपले हो. बाकीचे. एकाकडनं कॉल रिसिव्ह नाही झाला, हो दुसऱ्याला सर. कॉल करा आणि इश्यू सॉल्व्ह करून घ्या. बरं ओके. सर. हो. येस. ओके सर, ओके, थँक्यू. वेलकम सर. ओके, सो झालेत सर्वांचे क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह. कोणाला अजून काही डाऊट क्वेरी? अंकिता मॅम अनम्यूट करून बोलू शकतात. मॅम आवाज येत नाहीये तुमचा क्लिअर. जसं शिकवलं तुमचा आवाज पूर्ण ब्रेक होतोय मॅम. मॅम रेंज मध्ये येतात प्लीज. नाही मॅम, तुमचा पूर्ण आवाज ब्रेक होतोय. मॅम एक काम करा, नंतर मला कॉल करा, मी कॉलवर गायडन्स करतो तुम्हाला. ओके. ठीक आहे, चालेल. सो सर, पवन सर बाकी ॲपमध्ये ओके. सो आपण इथे सेशन थांबवूयात. ओके. सेशन बद्दल काही फीडबॅक असेल तुम्ही ग्रुपवर देऊ शकतात, सेशन कसं झालं काय. ओके. सो आपण थांबूया तिथे. अजून जर कोणाचे काही डाऊट्स असतील नंतर मला कॉल करा, आपण 1 to 1 मध्ये गायडन्स देऊयात. ठीक आहे. थँक्यू सो मच फॅमिली. हॅव अ नाईस डे. भेटूयात आपण पुढच्या सेशनला.